यवतमाळ जिल्ह्यामध्ये 9 नगर परिषदासह एका नगरपंचायतीच्या मतदानाला जे आहे ते सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। मी आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगर परिषद निवडणुकीच्या या संपूर्ण परिसरामध्ये। या ठिकाणी जर पाहिलं तर 3 मतदान केंद्र जे आहेत ते या ठिकाणी जवळ आजूबाजूला या ठिकाणी आहेत। जिल्ह्यात जर पाहिलं तर साधारणतः नगराध्यक्ष पदासाठी 77 उमेदवार जे आहेत ते एकूण 9 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत मिळून उभे रिंगणात जे आहेत ते या ठिकाणी उभे आहे। 235 नगरसेवक पदासाठी साधारणतः 1054 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 3,30,000 मतदान जे आहेत ते या आजच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत। या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर कार्यकर्त्यांची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षासह विरोधकांची सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। आर्णी नगर परिषद जर पाहिली तर आमदार राजू तोडसाम, खासदार प्रतिभा धानोरकर, त्यासोबतच पांढरकवडा नगर परिषद जर पाहिली तर राजू तोडसाम यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। सोबतच पुसद नगर परिषद जर पाहिली तर या ठिकाणी खुद्द राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी आहे। त्यामुळे संपूर्ण सर्वच पक्षांनी जी आहे ती ताकद या ठिकाणी या नगर परिषद निवडणुकीसाठी लागलेली आहे। मतदार राजाचा नेमका कौल कोणाला हे उद्याच्याला या ठिकाणी कळणार आहे। विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।